प्रेम प्रेम या विषयावरच्या गोष्टी तुम्ही पुष्कळ ऐकल्या असतील, कथा वाचल्या असतील, कादंबऱ्या चाळल्या असतील, नाटकंही पाहिली असतील. अमर प्रेमाच्या आणि प्रेमिकांच्या कहाण्या काही जणांना पाठही असतील. रोमिओ आणि ज्युलियट, शिरीन आणि फरहान, हीर आणि रांझा, तानसेन आणि तानी यांच्या प्रेमाने कोणत्या तरुण माणसाचे मन उचंबळून येत नाही? या तरुण जीवांच्या प्रेमाचा जो करुण शेवट झाला, त्याने कोणाच्या अंतःकरणात कालवा निर्माण केली नाही? हे प्रेमी जीव दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले आणि खतम झाले. पण त्यांचे प्रेम मात्र जगात अमर झाले. कुणाला कल्पनाही नसेल, पण या अमर प्रेमिकांच्या पंक्तीत बापू आणि बनी यांचीही नावे उद्या घालावी लागतील. त्यांचेही प्रेम अमर झाले, कारण त्यांच्या प्रेमाचाही शेवट असाच करुण वगैरे झाला. बापू आणि बनीची तीच दर्दभरी कहाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे. बापू पोद्दार हा ऐन उमेदीतला तरुण पोरगा. बापाने त्याला मॅट्रिकपर्यंत कसेबसे नेऊन पोचवले. मग मात्र त्याने हातच टेकले. आत्ताची गोष्ट सोडून द्या. बापूच्या वेळी मॅट्रिकची परीक्षा म्हणजे भयंकर गोष्ट होती. फक्त नशीबवान पोरं तेवढी पास होत, बाकीचे सगळे हमखास गचकत. बापूही असाच कमनशिबी निघाला. एकदा दोनदा नव्हे, चांगली 4-5 वेळा त्याने आपल्या नशिबाची परीक्षा बघितली. मग त्याने त्या दुष्ट परीक्षेचा नादच सोडून दिला. बापाच्या जीवावर तो निर्भयपणे गावात हिंडू लागला. सकाळी उशिरा उठावे, तोंड धुवून चहा पिऊन जे बाहेर पडावे ते जेवायच्या वेळीच घरी उगवावे. जेवल्यावर 2-2.5 तास झोप काढावी. दुपारी चहा पिऊन मासिके, पुस्तके यातल्या गोष्टी वाचत बसाव्यात. संध्याकाळी मित्रमंडळींच्या घोळक्यात आपल्या तरुण वयाला शोभेल अशा गप्पा गोष्टी कराव्यात. आणि रात्री पुन्हा मासिके, पुस्तके नाकाला लावून वाचीत बसावे. बापूचा हा साधासुधा निर्मळ दिनक्रम बिनबोभाट कित्येक महिने चालू होता. या काळात वाचनाने त्याच्या मनावर पुष्कळ परिणाम केले. आपल्या वयाचा अर्थ त्याला चांगला समजू लागला. या वयात आपलं काय कर्तव्य आहे हेही दिवसेंदिवस त्याला चांगले उमगू लागले. त्याची नजर भिरभिर करीत इकडे तिकडे शोध घेऊ लागली. जाणाऱ्या येणाऱ्या पोरीबाळींकडे तो टक लावून पाहू लागला. मासिकातल्या गोष्टीसारखे आपल्याही आयुष्यात घडले पाहिजे असे त्याला फार वाटू लागले. वयाच्या मानाने त्याला या विषयातली समजूत बरीच आली होती. त्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग करावा असे त्याला वाटणे साहजिकच होते. पण त्याला जे वाटत होते ते त्याच्या बापाला मात्र मुळीच वाटत नव्हते. पोराची वागणूक थोडीफार बदलेल म्हणून त्याने 4-6 महिने वाट पाहिली. पण मासिके आणि पुस्तके यांच्या जोडीला बापू चोरून हिंदी सिनेमेही पाहू लागला. माळवदावर एकटाच बसून त्यातली गाणी म्हणू लागला आणि गुपचूप सिगरेटही ओढू लागला. तेव्हा मग मात्र त्याच्या बापाचे डोकेच भडकले. एके दिवशी पेटती सिगारेट बापूच्या हातात असताना बापाने त्याला ऐन जिन्सी पकडले. बापूच्या तोंडात 2 भडकावून तो ओरडला, "गाढवीच्या, लाज नाही वाटत बिड्या पुंकाय? घरी सोनार कामाचा धंदा हाय. म्हटलं आज शिकशील, उद्या शिकशील, तर हे धंदा चालवलंस इथं?" बापूच्या तोंडात अजूनही धुराची 2-3 वेटोळी शिल्लक होती. खरे म्हणजे नेहमी तो नाकातून धूर बाहेर सोडायचा. पण निरुपायाने तो त्याला तोंडातून बाहेर टाकावा लागला. त्यातलेच एक वर्तुळ बापाच्या नाकावर जाऊन अलगद बसले. त्यामुळे बापाने त्याला पुन्हा 2 दणके दिले. "ते काय नाही, तुला उठता लाथ आणि बसता बुक्की घालाय पाहिजे." "पण आप्पा," बापू केकाटला, "एक शब्द बोलू नकोस. तुला उद्याच्या उद्या तुझ्या चुलत्याकडे पाठवून देतो, म्हणजे येशील ठिकाणावर. इथं राहून वाटल तसं हिंडायला गोड वाटतंय काय तुला?" चुलत्याचे नाव काढल्यावर बापू जरा शहारलाच. चुलता होताच तसा. शहर गावात त्याचे सोनारकीचे चांगले दुकान होते. मोठा कडक मनुष्य होता. घरातल्या माणसाला दिवसभर दुकानात राबवण्यात फार हुशार होता. चुलत्याकडे राहणे म्हणजे कंबक्ती आली. कामाखाली पिट्टा पडणार आपला. मग कुठला आलाय हिंदी सिनेमा आणि कुठली आलीत मजेदार गोष्टीची पुस्तकं, सगळे खलास. बापू विवळत विवळत म्हणाला, "काका लई खवीस हाय. त्यांच्याकडं हानबिगार तू पाठवू नकोस मला. जीवच देईन मी, बघशीलच तू." "मग लई बेस्ट काम. भोसडीच्या तू देत जीव.
म्हणजे तुझाही ताप गेला आणि आमच्याही मागची कटकट गेली. चल निघ. बापाने जाता जाता शेवटची गुच्ची त्याच्या पाठीत चढवलीच. बापूला वाटले मार खाल्ला खरा, पण सुटलो या प्रसंगातून. आता पुन्हा काही भानगड नाही, पण तसे काही घडले नाही. 1-2 दिवस गेले आणि बापूच्या बापाने बापूला घेऊन जिल्ह्याचे गाव गाठले. बापूला त्याच्या चुलत्याच्या स्वाधीन केले आणि त्याचा सगळा इतिहास साग्र संगीत सांगून तो परत आला. चुलता आधीच दणकेबाज, त्यातून बापूचा हा गौरव ऐकल्यावर तो जास्तच आखडला. बापूवर त्याने चांगलाच दात धरला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात काम करत बसण्याचे फर्मान सुटले. चुलत्याच्या घरी त्याच्या देखरेखीखाली बापूचा नवीन दिनक्रम सुरू झाला. सकाळी उठल्यावर तोंड धुवून न्याहारी करून जे बाहेर पडायचे ते दुकानात ठोक ठोक करीत 12-1 वाजेपर्यंत बसायचे. मधल्या वेळेत घरी जेवायला येऊन थोडा दम घ्यायचा की लगेच दुकानात ठोकाठोकीच्या कामाची सुरुवात. चांगला अंधार पडेपर्यंत हा उद्योग चालू. रात्री जेवल्यावर बाहेर जायचे नाही ही सक्त ताकीद होती. आणि प्रत्यक्षात जायची पाळी येते कशाला? दिवसभराच्या दगदगीने बापू इतका खलास व्हायचा की जेवल्याबरोबर तो मुडद्यासारखा अंथरुणावर पडायचा. दिवसभराच्या कामाचा दणकाच होता तसा. हातोडीने ठोकाठोकी सदैव चालू. कधी सोने मुसीत घेऊन बागेसरीत घालून तापवीत बसावे, कधी हातोडीने गरम सोन्याची लांब पट्टी करावी, कधी सूतपट्टीतून सोने वडवून त्याची तार करावी, कधी बंकनळीने फुंकर मारून डाग जोडावेत. एवढाच काय तो कामात बदल. 4-2 महिने असे गेले आणि बापू भयंकर कंटाळला. जगाच्या अंतापर्यंत आपला चुलता आपल्याला हेच काम लावणार अशी त्याला भीती वाटू लागली. त्याचे हातपाय, कंबर, पाठ एकसारखी ठणकत असे आणि नको हे काम असे ओरडून सांगत असे. बापू फार वैतागला. आता इथून पळून गेले पाहिजे असे त्याला सारखे वाटू लागले. पळून जाता आले तर ठीकच, नाहीतर कमीत कमी जीव तरी द्यावा म्हणजे सुटलो या वनवासातून. पुन्हा कटकट नाही असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. याच वेळी बनीने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात एकदम चांदणीच चमकली. बापूचा चुलता एका जुनाट गल्लीतल्या जुन्या वाड्यात राहत होता. वाड्याच्या मध्यभागी मोठा चौक होता. त्याच्या कडेने अनेक खोल्या होत्या, अनेक बिराडे होती. वरच्या मजल्यावरही 2-3 बिराडे होती. चौकात एका बाजूला नळ होता, उघडी मोरी होती. एका बाजूने जिना वर गेला होता. सगळी बिराडे या नळावरच उघड्या अंगाने तेथेच आंघोळ करीत. बायका हंडे, घागरी, बादल्या ही आयुधे घेऊन नळाच्या रणांगणावर नेहमी हजर असत. पाणी भरणे, त्यापेक्षाही मोठ्या आवाजात कलकल करणे आणि त्याही वरच्या पट्टीत भांडाभांड करणे हा प्रत्येक ठिकाणी आढळणारा लोकप्रिय उद्योग येथेही चालू असायचा. चौकातल्या बाजूच्या 2-3 खोल्यात बापूच्या चुलत्याचे बिराड होते. बापू त्यांच्या घरी मुक्कामाला होता. या सगळ्या वातावरणात तो आता पक्का मुरला होता. त्या दिवशी नळावर बापू उघडाबंब होऊन आंघोळ करीत होता. हात, पाय, मांड्या खसखस चोळण्याचे काम जोरात चालू होते. मध्येच बिराडातली एखादी बाई नळाखाली हंडा लावून जवळच उभा राही आणि हंडा भरला की तो उचलून चालू लागे. पलीकडे एक म्हातारी धुण्याचा रगाडा घालून धुणे बडवीत बसली होती. टक लावून बघण्यासारखे असे वाड्यात काहीच नव्हते. त्यामुळे बापूची आंघोळ नेहमीप्रमाणे मन लावून चालू होती. वेळ सकाळची होती. हवा छान पडली होती. वातावरणही प्रसन्न होते. बापू जरा खुशीतच होता. तो डोक्याचे केस कसा पुशीत होता आणि तोंडाने हिंदी सिनेमातली गाणी म्हणत होता. आणि मग अचानक मागणं गोड किन्नरा आवाज आला. झाली का आंघोळ? मला बादली लावायची आहे. तरण्या ताट्या पोरीचा आवाज ऐकल्यावर बापूने तोंडावरचा पंजा बाजूला केला. आवाजाच्या दिशेने जरा वळून बघितले आणि त्याचा कलिजा एकदम खल्लास झाला. बापूच्या समोर खरोखरच एक तरणी-ताटी पोरगी उभी होती. धोक्याच्या वयातली, रसरशीत केळीच्या नव्या कोंबाप्रमाणे तजेलदार, रंगाने चांगली उजळ, नाक किंचित आपरे, डोक्यावरचे केस भुरभुरणारे, बहुधा अजून वेणीपणी झाली नसावी. हातात बादली घेऊन एकदम कडक पोजमध्ये उभी. साल, कुठल्या सिनेमात अशी पोज आपण बघितली बरं? बापू डोके चोळायचे सोडून तिच्याकडे बघतच राहिला. आहे,
एकदम येवन पोरगी आहे. आज अचानक ही आली कुठून? वाड्यातली म्हणावी तर आतापर्यंत कशी दिसली नाही? अन वाड्याबाहेरची असेल तर पाणी भरायला इथं कशी आली आज? झाली का अंघोळ? झाली असेल तर बाजूला व्हा. आ? हा हा, झालीच. बापू एकदम भानावर आला. बाजूला सरकला. त्या पोरीने नळाखाली बादली लावली आणि कमरेवर हात ठेवून ती उभी राहिली. त्याच्याकडे मधून मधून पाहू लागली. कपडे अंगात घालता घालता बाप्याही तिच्याकडे चोरून पाहू लागला. आहा, मजा है. नैनों से नैन मिले. तो मनात म्हणाला. आता जरा धिटाई केली पाहिजे. पाहुणे आला काय? पाहुणीने तोंडाचा चंबू करून चक केले. होय. कुणाकडे आला? पाहुणीने कोपऱ्यातल्या एका खोलीकडे बोट केले. बाप्या आणखीनच विरगळला. काय साला ऍक्टिंग आहे. नटी झक मारते. कोण? आजीबाईकडे काय? होय. हा हा, तरीच म्हणलं तुम्हाला कसं पाहिलं नाही. वाड्याच्या कोपऱ्यात कोष्ट्याची म्हातारी राहत होती. म्हातारी एकटीच होती. महिन्याच्या महिन्याला तिला पोराची 10-20 रुपयाची मनी ऑर्डर यायची. म्हातारी ही काहीतरी काम करी. मोठी गोष्टी वेळाळ होती ती. अंघोळ करताना बहुतेक बापूची आणि तिची रोजची गाठ पडायची. बापू डोक्यावरून गार पाण्याचे तांबे घेत राहायचा आणि धुणे बडवता बडवता म्हातारी त्याच्याशी गप्पा करायची. एरवी तिच्याशी बोलायचे म्हणजे बापूला भारी कंटाळा यायचा. कारण तिचे बोलणे लवकर कधी संपतच नसे. अन म्हातारीची बडबड ऐकण्यात कसली आली गंमत. पण आज तिच्याकडे ही पोरगी आली म्हटल्यावर पहिल्यांदाच बापूचे म्हातारीबद्दल बरे मत झाले. त्या दिवशी दिवसभर बापूला दुसरे काही सुचलेच नाही. सारखा त्या पोरीचा मुकडा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. सोन्याचा तुकडा हातात घेतल्यावर तिचाच हात हातात घेतला आहे असे त्याला वाटू लागले. आणि त्या नादात त्याने त्या तुकड्याला 2-3 वेळा कुरवाळलेही. सूतपट्टीतून सूत ओढताना आपण तिलाच हाताला धरून ओढतो आहोत असे त्याला वाटू लागले. चुलत्याचा भसाडा आवाज कानी आदळला नसता तर कदाचित त्याला आणखीही काहीतरी वाटले असते. बाकी काही म्हणा, पोरगी एकदम हाय क्लास हाय. वाड्यात राहायला आता जरा मजा आली. नाहीतर सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या आणि पोरांचं लोंढर असलेल्या. एकीकडं बघू वाटत नाही. एक जोरात घोरती तर दुसरी रातभर खोकतच बसती. आणि ही कोट्याची म्हातारी तर सारखं तोंड वाजवून डोचकं उठीवती. काय साली मजाच नव्हती कुठं. इकडं चुलत्याचा कार आणि वाड्यात हा ताप. अपर आता जरा गंमत येणार. काय नाव बरं त्या पोरीचं? पण पोरीचं नाव कळायला बापूला वेळच लागला नाही. त्या दिवशी रात्री जेवणखाना आटोपून चौकातल्या कट्ट्यावर त्याने बसकन मारली आणि त्याला म्हातारीचा आवाज ऐकू आला. बने, झालं का नाही खरकट आवरून? आटीपासीक. अरेच्या, म्हणजे तिचे नाव बनी हाय तर. ठीक आहे, काय वाईट नाही. चालेल ते नाव आपल्याला. पण ही राहणार किती दिवस? चौकशी केली पाहिजे हळूच. झोपायची वळकटी कट्ट्यावर पसरत बाप्याने आसपासच्या बेराडांकडे वळून पाहिले. जो तो जेवणाखाण्याच्या गर्दीत होता. कुणाचे फारसे लक्षच नव्हते. मग बापूने साळसूतपणे म्हातारीकडे मोर्चा वळवला. काय आजी, झालं का नाही जेवणखाणं? खोली बाहेरच्या पायरीवर बसलेली म्हातारी तपकिरीचा झटका नाकात घेत म्हणाली. झालं आत्ताच. रातच्याला काय लागतंय? भाकरी आणि कालवण. आणि मला जातंय तरी कुठं जास्ती. असं का? काहीतरी बोलायचे म्हणून बाप्या म्हणाला. तर रे बाबा, माझी तब्येत ही अशी तोळा मासा. लवंग खाल्ली तर कडकी होतीया आणि एलदोडा खाल्ला तर थंडी वाजून येतीया. मग बराबर हाय. पहिले मी नव्हते अशी. दुखण्याचं नाव माहीत नव्हतं कधी. 10-10 वर्षात कधी आजारी नाही. बापू कंटाळला. झाली आता म्हातारीची बडबड सुरू. आता ही काही लवकर संपायची नाही. गाडी रुळावर आणायला आता आपणच काहीतरी विचारले पाहिजे. होय आजी, पाहुण्या कोण आल्यात? अरे पाहुणे कुठली आली या? नातच ती माझी. असं का? मग हाय. बघितलं नव्हतं आज पतूर. अरे कसा बघशील?
बापाकडं असती ती. माझी तब्येत ही अशी. ती बी आदनं-मधनं आजारी पडायला लागली. लोक म्हणाला, राहू दे तुझ्याकडं 4 दिवस, तुला बी मदत होईल. होय होय, म्हाताऱ्या माणसाला पाहिजेच कुणीतरी. बापूने सहानुभूती दाखवली. मनात तो म्हणाला, त्याच्याशिवाय तरण्या माणसाची सोय होती का? म्हातारीने पुढे अर्धा तास बडबड केली. एरवी बापू अगदी कंटाळून गेला असता, पण उष्टी खरकटी आटोपून बनी सुद्धा म्हातारीच्या शेजारी पायरीवर येऊन बसली. त्यामुळे बापूची झोप पार उडाली. म्हातारीच्या बोलण्यावरून त्याला एवढे समजले की तिची ही हाय क्लास नात तूर्त तरी काही दिवस तिच्याकडेच राहणार आहे. निदान 1-2 महिने तरी खास. बनीकडे चोरून बघता बघता बापू मनात म्हणाला, 1-2 महिने म्हणजे अगदीच काही कमी नाहीत. तेवढ्या मुदतीत हे काम जमण्यासारखं आहे. खटपट मात्र जोरदार केली पाहिजे. ओळख पाळख फारशी नव्हतीच, पण आगाऊपणा करून बापू बनीला म्हणाला, बरं झालं तुम्ही आल्यासा. आजीची लई आबाळ होत होती. बनीने यावर काहीच उत्तर दिले नाही. पण बाप्याने पुन्हा गाडी पुढे रेमटली. म्हातारं माणूस म्हणजे कसं सुखात पाहिजे. कामधाम असू नये. जितकी रेस्ट मिळेल तितकं बरं असतंय. मला काय इथं काम करायला आणलंय का? बनी एकदम उसळून म्हणाली, अरे वा, बराच ठसका आहे की. मस्त काम आहे. अशी पोरगी आपल्याला लई आवडती. तसं नव्हं, तेवढाच म्हाताऱ्या माणसाला आधार असतो. बाप्याने सारवासारव केली. आधार आणि फिदार मला नाही माहीत. पर करमतंय का इथं? म्हातारी मध्येच तोंड घालून म्हणाली, अरे बाबा, आज तर आली या. आणि न करमाय काय झालं? शहर गावात राहायला तर आवडते माणसाला आजकाल. हिंडायला फिरायला हाय, सिनेमा हाय. सिनेमाचा तर लय नाद हाय पोरीला. बनीला सिनेमाचा नाद आहे हे ऐकल्यावर तर बापूचे काळीज लटकन हल्लेच. अरे च्या, म्हणजे जमलेच की सगळे. आता काही फिकीर नाही. हा हा म्हणता बरोबर सूत जुळवतो. वाड्यात कुणाला पत्ता लागू न देता. पर सफाईने काम केले पाहिजे. चुलत्याला कळले तर बोंब होईल. हाकलून लावील आपल्याला. असे होता उपयोगी नाही. 1-2 महिन्यांनी एकदम सिनेमातल्यासारखं करायचं. बनीला घेऊन पळून जायचं. त्या दिवशी रात्री बापूला लवकर झोपच लागली नाही. सारखी त्याच्या डोळ्यासमोर बनीची मूर्ती उभा राहत होती आणि त्याच्या अंगावर गोड काटा उभा राहत होता. स्वप्नातही त्याला असेच काहीतरी दिसत होते. त्या दिवसापासून बापूचा कार्यक्रम एकदम बदलला. रोज उशिरापर्यंत लोळत राहणारा आणि नेमाने चुलत्याच्या शिवा खाणारा बापू आता लवकर उठू लागला. बनीची पाणी भरण्याची आणि त्याच्या आंघोळीची वेळ एकच येऊ लागली. अंघोळ झाली तरी कपडे स्वतःच धुवून टाकले पाहिजेत असे त्याला वाटू लागले. म्हातारीशी काही ना काही बोलणे त्याला आवश्यक वाटू लागले. रात्री जेवण झाल्यावर बाहेर हिंडायला जाण्यासाठी तडपडणारा बापू आता हटकून वाड्यातच थांबू लागला. रोज रात्री म्हातारीशी आणि बनीशी नेमाने गप्पा मारू लागला. म्हातारीची बाहेरची कामे मोठ्या हौसेने करू लागला. 15-3 वारातच बापूची पुष्कळ प्रगती झाली. बनी आपणहून एका दुसरे वाक्य त्याच्याशी बोलू लागली. त्याच्या विनोदावर खुदकन हसू लागली. जाता येता चोरटे कटाक्ष फेकू लागली. एकूणच बापूच्या आडाक्याप्रमाणे सगळे बरोबर घडू लागले. मग एके दिवशी बापूने आणखी दिठाई केली. बापू नळावर नेहमीप्रमाणे अंघोळ करीत होता. बनी बादली घेऊन नेहमीप्रमाणे उभी होती. चांगला चान्स आला होता. बापूने इकडे तिकडे पाहिले आणि एकदम तिच्या तोंडावर हाताने पाणीच उडवले. बनीचा घामेजलेला चेहरा आणखीन ओलसर झाला. आता पुढे काय होईल? बनी आरडाओरडा करील काय खुदकन हसेल? काय घडेल त्यावर बापूचे पुढचे हिशेब अवलंबून होते. पण बनी काहीच बोलली नाही. ती जरा चमकली, पण भरलेली बादली घेऊन मुकाट्याने घरात गेली. पुन्हा परत आली. बापूने पुन्हा एकदा तोच प्रयोग केला. त्यावर बनी हळूच म्हणाली, चला, काहीतरीच काय, लोक बघत्यात. बघू देत की. बाप्या एकदम चेकाळा होता. बघू देत काय? मला नाही कपायचा असला चावटपणा. हा ग, चावटपणा हाय काय ह्यो?
उलट मज्जा आहे. बनीची बादली भरली, ती घरात गेली. मग ती काही परत आलीच नाही. बापूचीही आंघोळ संपली. तोही कपडे बदलून घरात गेला. पण मनात मात्र त्याने एक खुणगाट बांधली. काम फत्ते झालं. पहिली चढाई यशस्वी झाली. आता पुढची मजल मारणं फारसं कठीण नाही. सगळं कसं सिनेमातल्या गोष्टीप्रमाणे बरोबर जमत आहे. सिनेमा पाहून आणि मासिकातल्या गोष्टी वाचून बापूला अशा प्रकरणातले सगळे आडाखे पाठ होते. फक्त ते अंमलात आणायचे होते. मग बापूने तिला एकदा बाहेर रस्त्यावर गाठले. बनीच्या हातात पिठाचा डबा होता. ती घाईघाईने चालली होती. बापूही दुकानाकडे निघाला होता. काय, दळण आणाय निघालीस का? बनी मुरका मारून म्हणाली. नको का? पीठ उडालंय समद घरातलं. खरं म्हणजे तुझ्या हातात ह्यो डबा शोभतच नाही बघ. मग दागिन्याचा डबा पाहिजे होता. अशी फर्स्ट क्लास दिसली असतीस तू. एकदम नवीन नवरीच. काय? चला, काहीतरीच बोलताय. आई शपथ. बापूने दळणावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाहिले. लई फैनाबाज दिसालीस ग. एकदम सिनेमातच बोलवतील तुला. बोलिवत्यात. सिनेमा बघाय मिळत नाहीत आणि सिनेमात बोलिवत्यात होय. बनीने मान वेळावली. बापूच्या डोक्यात एकदम जोरदार आयडिया आली. बघायचाय काय सिनेमा तुला? मला कोण दाखवणार? कोण म्हणजे? मी हाय की. तुम्ही पुष्कळ दाखवाल, पण सोडलं पाहिजे की म्हातारीनं. आणि वाड्यातले लोक काय म्हणतील? होय, ही अडचण खरी होती. बनीला कोण बाहेर सोडणार? आपण राजरोज तिच्याबरोबर जाणे ही गोष्ट शक्यच नव्हती. काय करावे बरे? काहीतरी आयडिया काढतो मी गुंडी. पण तू येशील का? बनीने मान हलवली. मग ती तरातरा पुढे निघून गेली. बापूही दुकानाकडे गेला. मनाशीच विचार करीत राहिला. सालं हे सिनेमाचं काम जमलं पाहिजे. काय वाटेल ते करून जमवलंच पाहिजे. काय करावं बरं? दुकानाला सोमवारी सुट्टी असती. त्या दिवशी बाहेर जायला जरा मोकळीक असती. रात्रीचं जावं तर शक्यच नाही. तेव्हा सोमवारी दुपारचा खेळ गाठला पाहिजे. म्हणजे मग बनीलाही बाहेर सटकता येईल आणि आपलाही कुणाला संशय येणार नाही. दुसऱ्या दिवशी बापूने बनीला पत्र लिहिले. प्रिय बनी, सोमवारी दुपारचा खेळ आहे. दिले बेकरार. 3 वाजता. तू परस्पर ये. मी तिकीट काढतो. तुझाच. कोण बरे? खरे म्हणजे पत्र लिहिण्याची काहीच गरज नव्हती. हा निरोप त्याला समक्षही सांगता आला असता. नेहमीप्रमाणे नळाच्या जागी. पण वाड्यात कुणाला संशय येऊ नये याची काळजी घेणे आवश्यक होते. सिनेमातही नायक नायिकेला असेच पत्र लिहित नाही का? मग आपण लिहिलं म्हणजे काय झालं? पत्र लिहिताना बापूने एक खबरदारी घेतली होती. त्याने अक्षर बदलले होते आणि मुख्य म्हणजे पत्राखाली सही मुद्दाम केली नव्हती. आंघोळ करता करता बापूने हळूच बनीला खून केली. बनीने चिठ्ठीची गोळी उचलली आणि भरलेली बादली घेऊन ती घरात नाहीशी झाली. त्या दिवशी रात्री कट्ट्यावर बापू झोपला असताना झटकन त्याच्या अंगावर एक दगड येऊन पडला. बापू खडबडून उठला. पाहतो तर दगडाला बांधलेला एक दगड. मग बापूला राहवलंच नाही. त्याने रस्त्यावर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली जाऊन घाईघाईने ती चिठ्ठी वाचली. तुझं पत्र मिळालं. मी सिनेमाला येते. तू वाट पहा. मला फार मज्जा वाटते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण भेळ पण खाऊ. तू मला बांगड्या पण आण. तुझीच बनी. सोमवारचा कार्यक्रम बिनबोभाट पार पडला. जेवण झाल्यावर घटकाभराने बापूने चांगले कपडे घातले. ऐटबाज भांग पाडून तो बाहेर पडला. त्याने बनीला बांगड्या आणल्या. फॅमिली सर्कलची 2 तिकिटे काढली. तेवढ्यासाठी त्याने चुलत्याच्या गल्ल्यातला 5 रुपयाचा गल्ला हळूच बेताबेताने मारला होता. मग बनीची वाट पाहत त्याने वेळ काढला. ठरल्याप्रमाणे बरोबर 3 वाजता बनी आली. त्याच्याकडे बघून खुदकन हसली. सिनेमातल्या थिएटरात आपल्याला ओळखणारे 2-3 आले आहेत हे बापूने बघून ठेवले होते. त्यामुळे बनीच्या जवळ बसण्याचे धारिष्ट्य त्याने केले नाही. तिला दूर बसवली. तिला खुणवून तो एका बाजूला खुर्चीत बसला. दोघांनीही सिनेमा पाहिला, पण लांब लांब बसून. त्यामुळे पाहिजे ती मजा आली नाही.
पण काही हरकत नाही. इथंपर्यंत तर जमले. पुन्हा कधी पाहू. आता बापू बनीचे संघटन चांगलेच जुळले. मग बापूला जे हवे ते घडू लागले. जाता येता तिरकस कटाक्ष, खुदकन हसणे, चोरटी नजर भेट आणि चेष्टा. सगळ्यांच्या नजरा चुकवून केलेली पत्रांची देवघेव, बांगड्या, आकडे, हातरुमाल यांची भेट, बाहेर रस्त्यावर होणाऱ्या ओझरत्या भेटी, कापराप्रमाणे अंग पेटवणारा तो स्पर्श. दिवस भराभर उलटले. महिना, दीड महिना, 2 महिने. थंडी संपली आणि उकाडा सुरू झाला. सगळी माणसे बाहेर झोपू लागली. म्हातारे आणि बनी वर माळवदावर अंथरूण टाकू लागली. खाली जागा बरी नाही या सबबीवर बापू पण मधून मधून वर झोपू लागला. गप्पा गोष्टी करायला सर्वापेक्षा जास्त वेळ मिळू लागला. रोज रात्री बोलत बसत आणि बनीकडे बघत बापूचा वेळ छान जाऊ लागला. बापूला वाटले आता हीच खरी वेळ आहे. पुन्हा अशी संधी येणार नाही. एकदा तरी सिनेमातल्याप्रमाणे घडलेच पाहिजे. बनीचा हात धरून आपण तिला जवळ ओढले पाहिजे. बनीने खांद्यावर आपले डोके विसावले पाहिजे. मग तिची हुनवटी आपल्या हाताने वर उचलून एक गोड मुका, खोल खोल मुका. या अद्भुत कल्पनेने बापूचे अंग शहारले. खरे म्हणजे ही गोष्ट फार अवघड नव्हती. बापू माळवदावर अलीकडच्या खणी झोपत होता. म्हातारे आणि बनी पलीकडच्या खणात अंथरूण टाकीत होती. अंतर काही हाताचेच होते, पण अडचण फार मोठी होती. बनी एकटी नव्हती. म्हातारी सारखी तिच्या बरोबर होती. दोघी मिळून रात्री वर येत आणि मिळून सकाळी खाली जात. म्हातारी हाय तोवर ही साधी गोष्ट सुद्धा जमणार नाही. बनी एकटीच पाहिजे. म्हातारी वर येता उपयोगी नाही. पर ती नाही आली तर बनी कशी येईल? मग निदान म्हातारी घटकाभर का होईना खाली गेली पाहिजे. काय करावं बरं? रोज रात्री अंथरुणावर बसून म्हातारी तपकीर ओढी, बापूशी गप्पा करी. बापू कंटाळून गेला तरी तिची आपली बडबड चाललेलीच असे. बनीला डाराडूर झोप लागली तरी म्हातारीचे बोलणे काही संपत नसे. बापू ही डुलक्या घेत घेत बडबड ऐकत राही. आता केव्हाही पिढा अंथरुणावर आडवी होते असे त्याला होऊन जाई. असे दिवसामागून दिवस गेले, पण बापूची काही प्रगती होईना. आणि मग एके दिवशी बोलता बोलता म्हातारी बापूला म्हणाली, आज बाबूचं पत्तर आलंय. बापूला काही कळले नाही. कोण बाबू? हात जोडा. अरे बनीचा बाप नव का? बनीचा बाप म्हटल्यावर बापूचे कान टवकारले. तो एकदम हुशार झाला. काय म्हणून पत्तर आलंय? हेच की सोमवारी सकाळी येणार आहे तो. जेवण करून दुपारच्याला लेकीला घेऊन जाणार म्हणतोय. काय? इतक्या लवकर? बापूचा चेहरा एकदम पडला. अरे लवकर कसं होईल? चांगलं 2-2.5 महिने झालं की र. जिकडचं माणूस तिकडे गेल्यालं बरं. ते बी खरंच हाय. सोमवार 2-3 दिवस लांब होता. हे एकदम अवचित संकट आले. आता काय करावे बरे? या संकटावर नायकाने काय उपाय केला हे बापूने अजून कोणत्याही सिनेमात पाहिले नव्हते. बापूला काही सुचेना. दुसऱ्या दिवशी आंघोळ करता करता तो हळूच बनीला म्हणाला, चाललीस का ग घरी? होय, बाप येणार आहे. त्याच्या संगट जावंच लागल मला. बनी विवळली, पण तिच्या मुद्रेवर बापू इतके दुःख दिसले नाही. मला सोडून? मी पत्तर धाडीन की गावाकडनं. अगं पत्राला घेऊन काय जाळायचंय? मग आमचं काम तसंच राहिलं की. कोणचं काम? आता काय सांगायचं या पोरटीला? बापूला भयंकर संताप आला. फुक्कट फुक्कट हिला सिनेमाला नेली, बांगड्या दिल्या, हातरुमाल दिले, भेळ खाऊ घातली. कार्टीला आपलं काय काम राहिलं हे सुद्धा कळत नाही. हिचा एकदा तरी खोल खोल मुक्का घेतला पाहिजे का नको? शुक्रवार गेला, शनिवार गेला आणि रविवार उजाडला, पण बापूला काही उपाय सुचेना. रविवारी संध्याकाळी दुकानातलं काम जरा लवकर आटोपून तो बाहेर पडला. खिन्न मुद्रेने पाय ओढीत घराकडे निघाला. बस झालं, संपलं. बनीची आणि आपली आजच काय ती भेट, ती भी लांबनं. उद्या ती बापाबरोबर गावाकडे निघून जाणार. पुन्हा कुठली आली तिची आणि आपली भेट? सगळं छान जुळलं होतं.
पण सगळं कसं लांबनच. तिचा हात सुद्धा कधी धरला नाही आपण. साली ती म्हातारी तिला कधी एकटं सोडतच नाही. चालता चालता बापूचे एकदम समोरच्या दुकानाकडे लक्ष गेले. दुकानाच्या बाजूला उभी केलेली एक पाटी होती. बापूने सहज तिच्यावरचा मजकूर वाचला. मजकूर असा होता: जुलाबाच्या गोळ्या, कोटा साफ होण्यासाठी रामबाण उपाय, आमच्या सुप्रसिद्ध टेम्कोटॅक्स गोळ्या वापरा, एक वार अनुभव घेऊन खात्री करा. बापूच्या डोक्यात एकदम वीज चमकली. अरेच्या, असे केले तर? ताबडतोब दुकानात जाऊन त्याने विचारले, ह्या ह्या गोळ्या आहेत? कोणत्या? टेम्कोटॅक्स? हा हा, त्याच आहेत ना. 10 पैशाला एक आणि 4 आण्याला 3. पण गुण येईल का? आलाच पाहिजे. दुकानदार आत्मविश्वासाने बोलला. अर्ध्या गोळीनंच काम होईल. कोटा जड असला तर जास्तीत जास्त 1 गोळी. असं? मग द्या 3 गोळ्या. बापूने 4 आणे टाकले. गोळ्यांची पुडी खिशात टाकून तो लगबगीने घरी आला. कपडे बदलून हातपाय तोंड धुवून त्याने जेवण उरकले. आता लवकर वर जाऊन अंथरूण टाकून पडायचे. नेहमीप्रमाणे म्हातारी आणि बनी अंथरूण घेऊन वर येतील. जरा बरं नाही अशी बतावणी करून पडायचं. म्हातारी प्रेमळ आहे. ती काहीतरी काढाबिडा, गवती चहा करीलच. आपण चहाच करायला सांगायचा. आपल्याबरोबर सगळ्यांनी चहा घेतला पाहिजे असा आग्रह करायचा. ते जुळलं तर गोळी द्यायची चहात टाकून म्हातारीच्या. म्हणजे मुकाट्यानं खाली जातीया. मग पुढं. बापूचे काळीज आनंदाने उडू लागले. एवढं जमलं मात्र पाहिजे. मग आपण आहोत आणि बनी हाय. नुसती मजा करून टाकू. जेवण झाल्यावर बापू इकडं तिकडं उगीचच रेंगाळला. मग अंथरूण घेऊन त्याने माळवत गाठले. नेहमीच्या जागेवर ते पसरले. कानोसा घेत तो निवांत पडून राहिला. वर आभाळा दिसणाऱ्या चांदण्या मोजीत राहिला. थोडा वेळ गेला. वाड्यातली गडबड थोडी कमी झाली. थोडासा गार वारा सुटला. म्हातारे आणि बनी वर येत असल्याची चाहूल लागली. बापूने झटदिशी डोक्यावरून कानावरून फाटकी मफलर गुंडाळली आणि उगाचच कन्हू लागला. म्हातारे आणि बनी वर आली. म्हातारीने चिमणी बाजूला ठेवली. बनीने अंथरुणे टाकली. दोघीही बसल्या. काहीतरी बोलू लागल्या. थोड्या वेळाने म्हातारीचे बापूकडे लक्ष गेले. काय र, आज डोचक्याला गुंडळून का घेतलंस? गोड वाटत नाही का? बापू कन्नत कुतत म्हणाला. होय हो आजी, आज जरा अंग कचकचतय. ताप बी आल्यावानी वाटतोय. मग दोडा वर का झोपलास उघड्यावर? जा खाली. असं वाऱ्याशी पडू नये आजारी माणसान. चल उठ. च्या आईला काय पिढा हाय. मी हिला घालवाय बघतोय आणि ही मला खाली घालवतीया. कटकटच हाय. खाली कुठं जाऊ आजी? चुलत्याचा परवडा काय थोडा हाय? आणि खाली धगाटा हाय. उकडून उकडून माझा जीव जाईल. मग औषध बिवषध तरी घ्यावं एखादं. आजी, गवतीच्या चांगला असतोय म्हणे यावर. लई चांगला असतोय. लगेच घाम येतोय. पर घ्यावा कसा? का बरं? आजी, परक्याच्या घरी राहतो आपण. चुलता झाला म्हणून काय झालं? शेवटी परक्याचंच घर. आपलं घर आहे का कवा बी काय बी सांगायला? मग राहू द्या, होईल बरं 1-2 दिवसात. अरे मग आम्हाला सांगायचं. आम्ही काय परके आहे का? तुम्हाला कोण म्हणल तसं? मग झालं तर. असा संवाद झाला. मग म्हातारी बनीला म्हणाली, बने उठ ग, जा खाली. कोनाड्यात गवतीच्याचा जुडा आहे. कपभर चा करून आणून दे त्यासनी. आजी, कशाला उगा त्यांना त्रास? बापू विवळला. पुन्हा कणू लागला. बनी उठलीच नाही. हे बघून तो जास्तीच विवळू लागला. उठ उठ बने, तू बी लई चेंगट. म्हातारी रागवली. असं करा आजी, समद्यासनीच करा. आपण समदे घेणार असलो तरच मी घेईन. आणि माझ्या एकट्यासाठी म्हणाल तर मग करू नकोसा. बरं, कर समद्यासनीच. थोडासा मी बी घेईन. म्हातारीने निक्षून सांगितले. तेव्हा बनी उठली. चिमणी घेऊन खाली गेली. वर अंधार पसरला.
म्हातारी तपकीर नाकात कुंपून म्हणाली. मला बी माग असंच बुरसानं आलतं. गवतीच्या केला आणि बुगून भरून घेतला. मग काय, पाटच्याला घामच घाम, सकाळच्याला मोकळं वाटलं. म्हातारीने त्या दुखण्याची हकीकत 15-20 मिनिटे सांगितली. बापू अगदी वैतागून गेला. आता थोडक्यासाठी ही कटकट सोसली पाहिजे या विचाराने धीर धरून राहिला. 15-20 मिनिटांनी बनी एका ताटात 3 कप बशा घेऊन आली. ताट मध्ये ठेवून ती बाजूला बसली. म्हातारीने हाक मारली तसा बापू तटदिशी उठला. त्यांच्या अंथरुणावर येऊन बसला. आजी, ती चांदणी आहे की, ती शुक्राची चांदणी आहे म्हणत्यात. बापूने थाप ठोकून दिली. हात वर केला. म्हातारी वर बघू लागली. बनीही आबाळाकडे पाहत राहिली. शुक्राची चांदणी? ह्या टायमाला कुठली आली या शुक्राची चांदणी? ती तर फाटला उगवती. पर आजी, कवा कवा दिसती या टायमाला. अरे अशी कशी दिसल? माझ्या लहानपणी. असे म्हणून म्हातारीने पुन्हा कुठली तरी एक कथा लावली. तेवढ्यात बापूने आपले काम उरकले होते. खिशातली पुडी काढून त्याने 3 गोळ्या हातात घेतल्या आणि म्हातारी समोरच्या कपात टाकून दिल्या. हो, उगीच भानगड नको. कोटा जड असला तर चांगल्या 3 गोळ्या टाकलेल्या बऱ्या. मग तो कप उचलून म्हातारी पुढे टीव्हीत म्हणाला, घ्या आजी. अरे घे की तू, तुझ्यासाठीच केलायच्या. ह्यो काय, घेतलाय की मी. बापूने कप उचलला. बसीत ओतून तो फुंकून फुंकून पिऊ लागला. त्याने मुद्दामच म्हातारीकडे बघितले नाही. तेवढ्यात खालून चुलत्याने त्याला हाक मारली. कप बशी खाली ठेवून तो उठला. गडबडीनं वरवंटीपाशी जाऊन तो खाली वाकून बोलला. चुलत्याने त्याला कसले तरी काम सकाळी करायला सांगितले होते. कसले ते त्याला नीट कळलेच नाही. होला हो करून तो पुन्हा परत येऊन जाग्यावर बसला. बाकीचा चहा त्याने कपानेच ढोसला. हळूच त्याने म्हातारीकडे पाहिले. दोघीही बशीतून फुंकून फुंकून चहा पित होत्या. बापूला समाधान वाटले. अखेर जमले सगळे. आता थोडी कळ काढली की मज्जाच मज्जा. चहा संपला. कप बशा बाजूला गेल्या. मग म्हातारीनं मगाचा विषय सुरू केला. तर बरं का, अशीच रातच्याला मी निघाले होते रानात. मला वाटलं फाटच झाली. म्हणलं आता चांदणी दिसल, मग दिसल, थोड्या येळानं दिसल, आणि अशी मजा उडाली म्हणतोस. या गोष्टीत 15-20 मिनिटे गेली. बापू मनात म्हणाला, बोल बोल, किती बोलायचं तेवढं बोल म्हातारे. आता थोडाच टाइम हाय. तेवढ्यात काय बोलायचं तेवढं बोलून घे. मग समजलच हिसका. आणखी 10 मिनिटे गेली. बापू अधीरपणे वाट पाहत राहिला. आणि एकाएकी बनी ताडदिशी उठून उभी राहिली. म्हातारी आश्चर्याने म्हणाली, का ग? पोटात गुडगुडाय लागले माझ्या. लई कळ येतीया. आलीच मी खाली जाऊन. बनीचा चेहरा कसानुसा झाला. एकदम काय झालं ग असं? कुणाला ठावं? असे म्हणून बनीने चिमणी उचलली आणि भराभर ती खाली गेली. बापूने कपाळावर हातच मारून घेतला. थोड्या वेळाने बनी वर आली खरी, पण पुन्हा तिचे पोट गुडगुडू लागले. मग पुन्हा ती खाली गेली. पुन्हा वर आली. पुन्हा खाली गेली. 3-4दा असा प्रकार घडला. मग ती वर आलीच नाही. काय या नव्या पोरींचं कळतच नाही मला. असे म्हणून रात्रभर म्हातारी बडबड करीत राहिली आणि बापू ती ऐकत राहिला. धन्यवाद.